दर्यापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आता राजकीय हालचालीला मोठ्या प्रमाणात वेग आलाय। कारण सुधाकर पाटील भारसाकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दर्यापुरातील काँग्रेस पक्षातील नगरपालिकेचे गटनेते, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक आणि खरेदी विक्रीचे अध्यक्ष, संचालक हे आता कोणती भूमिका घेणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय। यावरच नगरपालिकेची गटनेता रामेश्वर चव्हाण यांच्याशी जनविकास न्यूजच्या माध्यमातून बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की सुधाकर पाटील भारसाकडे आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दर्यापूरमध्ये यश संपादन केलंय। आमचे दोन्हीही नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। परंतु आतापर्यंत ही राजीनामा संदर्भात सुधाकर पाटील भारसाकडे यांनी आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही। मात्र गावाच्या हितासाठी जे योग्य असेल तो आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही नेहमीच नगराध्यक्षांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया नगरपालिकेची गटनेता रामेश्वर चव्हाण यांनी दिली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात दर्यापुरात काँग्रेसमध्ये राजकीय समीकरण कशा प्रकारे राहणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खासदार बळवंत भाऊ वानखडे व माननीय सुधाकर भाऊ भारसाकडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवकांनी दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली। पण आता काल जे भाऊंनी राजीनामा दिला पक्षांचा, पण आम्हाला आतापर्यंत त्यांनी असे कोणतेही संकेत दिले नाही कोण्या नगरसेवकाला की मी कोण्या दुसऱ्या पक्षात चाललो की नाही। म्हणून माझ्या मते आम्ही सुधाकर भाऊ आणि बळवंत भाऊ जे तालुक्याच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं जो निर्णय घेतील आम्ही त्याच्यावर विचार विनिमय करू। आणि सुधाकर पाटलांनी बळवंतराव भाऊ त्यांच्यावर सुद्धा आरोप केला की त्यांनी परस्पर या ठिकाणी उमेदवार म्हणजे जे नियुक्त्या झाल्या मला डावलून त्यांनी नियुक्त्या केल्या, त्याच्यामुळे त्यांना कंटाळून आणि वरिष्ठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कंटाळून त्यांनी राजीनामा दिला। नाही, तिच्यामध्ये मी पडू इच्छित नाही, कारण की ते वरच्या लेवलचे श्रेष्ठी नेते आहेत। त्यांच्या लेवलवर काय घडामोडी झाल्या हे सामान्य नगरसेवकांना काही माहिती नसतात। म्हणून ते जे दोघंजणं पक्षासाठी किंवा पक्षाच्या हितासाठी जे काही निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सुधाकर भाऊ भारसाकडे व बळवंत भाऊ भारसाकडे सोबत आहे। बळवंतराव तो समजा खासदारच आहेत काँग्रेसचे, परंतु सुधाकर पाटील आता त्यांनी राजीनामा दिला। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते दुसऱ्या पक्षात जातील, मग तुम्ही नेमकं कोणाच्या सोबत राहणार? आतापर्यंतही अशी कोणतीही संकेत माननीय सुधाकर भाऊ भारसाकडे यांनी आम्हाला दिलेले नाहीत। आणि ज्यावेळेस अशी वेळ येईल त्यावेळेस आम्ही सर्व नगरसेवक बसून जे गावाच्या हितासाठी असेल, गावाच्या विकासासाठी असेल त्या दृष्टीने निर्णय घेऊ। आणि आम्ही नेहमी नगराध्यक्षासोबत आहेच। नगराध्यक्षानं अजून काही असे संकेत दिलेले नाही आहे।